टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दिल्लीमध्ये झालेल्या इलेक्शन कमिशन कार्यालयावरील आंदोलनानंतर आता मुंबई काँग्रेस आक्रमक झालेलं इतके दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सर्व मुंबई काँग्रेसचे जे पदाधिकारी ते रस्त्यावर उतरलेले आहेत। गेट या ठिकाणचा बंद केलेला आहे। पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि बाहेर जाऊ दिलं जात नाहीये। काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। राजन या ठिकाणी कचरू यादव आहेत, काय म्हणाल? बघा, देशामध्ये लोकशाही आता खतम करायचं काम या रंगाबिल्लाने चालू केलेलं आहे। राहुल गांधीजींनी एवढी प्रेस कॉन्फरन्स घेऊन एवढे पुरावे जमा करून दिले असताना देखील निवडणूक आयोग जबाब देत नाही, कारवाई करत नाही। आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आणि हे वोट चोरी करणाऱ्यावरती कडक कारवाई करावी। नक्कीच वर्षाताई यांनी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने नेतृत्व केलं, आंदोलन केलं, यानंतर आता मुंबई काँग्रेस सुद्धा रस्त्यावर उतरून इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये नारेबाजी करते, काय म्हणाल? बघा, आमच्या नेता आदरणीय राहुलजी गांधी आणि वर्षाताई गायकवाड या मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधामध्ये जोरदार लढा देत आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे। परंतु ज्या पद्धतीनं मोदी सरकार वोट चोरीच्या मुद्द्यावर चर्चा न करता किंवा इलेक्शन कमिशन आम्हाला भेट देत नाहीये, आम्ही जर त्यांना भेटीसाठी जातो तर आम्हाला पोलिसाच्या माध्यमातून अटक केली जाते, याचा या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे। रणनीती नेमकी काय? भविष्यातील रणनीती मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व तालुक्यामध्ये, सर्व ब्लॉकमध्ये अशाच पद्धतीने आंदोलन केलं जाणार आहे। आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आझाद मैदानला खरं तर हे सगळे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मुंबई काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते जाणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना आता आज आझाद मैदानच्या आधीच जिथे मुंबई मराठी पत्रकार संघाचं कार्यालय आहे तिथेच अडवण्यात आलेलं आहे। बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, गेट बंद करण्यात आलेला आहे आणि मुंबई काँग्रेस आता निवडणूक आयोगाविरोधात मुंबईमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवंचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।